केंद्र आणि राज्य सरकारकडून हर घर जल या उद्देशाने जलजीवन योजना राबवली जाते. अनेक गावांमध्ये या योजनांमुळे नागरिकांना पाणी मिळत आहे. मात्र कोंढाणे गावात आजही अनेक नागरिक पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मुंडेवाडी आणि उंबरवाडी येथे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे, पण कोंढाणे गावातील अनेक भाग अजूनही पाण्यापासून वंचित आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. यासोबतच जलजीवन योजनेच्या कामांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गावातील अनेक ठिकाणी पाईपलाईन उघड्यावर टाकण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी सिमेंटचे कामही खराब झाले असून रस्ते आणि परिसराचं नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कामाची गुणवत्ता आणि देखरेख यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी सरपंच, पोलीस पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा आरोप आता नागरिकांनी केलाय. काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं ते करा, अशा स्वरूपाचे उत्तर देऊन विषय टाळला जातोय. आता गावातील नागरिक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जलजीवन योजनेची संपूर्ण माहिती मागवण्याची तयारीत आहे. योजनेसाठी किती निधी आला, काम कुठपर्यंत झालं, कोणत्या भागात पाणी पुरवठा सुरू आहे आणि कोंढाणे गावात पाणी का पोहोचले नाही याची माहिती घेण्याची मागणी होते. तर ग्रामस्थांचा प्रश्न आहे की जर इतर वाड्यांमध्ये पाणी पोहोचू शकतं तर कोंढाणे गावाला पाण्यापासून का वंचित ठेवलं जात आहे. आता प्रशासन या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कामांची चौकशी करावी आणि त्यात नागरिकांना शुद्ध पाण्याचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.